नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या आजच्या लेक्चरमध्ये जे इक्वेशन्स असतात त्या इक्वेशनची रूट फाइंड आउट करण्याच्या पद्धतींमधली रेगुलर फॉल्सी मेथड आपण बघणार आहोत। मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला बाय सेक्शन बद्दल मी माहिती दिली होती। आता या लेक्चरमध्ये आपण रेगुलर फॉल्सी मेथड जी आहे याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत। तर रेगुलर फॉल्सी मेथड जी आहे ती इक्वेशनला सॉल्व्ह करण्याची एक पद्धत आहे। याच्यामध्ये आपल्याला काय करणार आहे तो सगळं याच्या स्टेप वाईज आपण तुम्हाला सांगतो। बघा, सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचे आहे, जे गिवन इक्वेशन आहे त्या इक्वेशनमध्ये आपल्याला काय करायचे आहे, व्हॅल्यू पुट करून बघायचे आहेत। तो ठीक आहे, सुरुवातीला मी 0 पुट करून बघणार, 1 पुट करून बघणार। असं केल्यानंतर मला जे आन्सर भेटतील ते आन्सर मला कशी हवी आहेत, तर आपण समजा एखादी व्हॅल्यू आपण टाकली, कन्सिडर करू 0 टाकली, तो 0 टाकल्यानंतर आपल्याला जे आन्सर येते समजा ते येते मायनसमध्ये येते, राईट। पुढची नंतर आपण एक व्हॅल्यू टाकली, तो 1 टाकल्यानंतर जर आन्सर पॉझिटिव्ह येत असेल याचा अर्थ आपण काय घेत असतो की रूट जे आहे ते 0 आणि 1 मध्ये लाय करते। आता मी जे बोललोय हे सांगण्यासाठी आपल्याला या एक्झाम्पलला आता बघावं लागेल, ठीक आहे। तर आपण काय करूया, सर्वप्रथम जो फंक्शन आपल्याला दिलेला आहे तो फंक्शन आपण लिहून टाकू। f of x = x³ + 2x² - 8 हा आपला गिवन फंक्शन आहे। आपल्याला चेक करायचं आहे की याचे जे रूट आहे ते कशामध्ये लाय करते, कोणत्या व्हॅल्यूच्या मध्ये लाय करते ते मला चेक करायचं आहे। त्यासाठी सगळ्यात पहिले मी काय करतो, याची व्हॅल्यू मी 0 टाकून बघतो। तो f of 0 = 0³ + 2 × 0² - 8 म्हणजे याचा आन्सर येणार आहे -8। दुसऱ्यांदा आपण काय करूया, याच फंक्शनमध्ये आपण x ची व्हॅल्यू 1 टाकून बघू। तो ते काय होईल, 1³ + 2 × 1² - 8 या पद्धतीने करता येईल आपल्याला। तो 1³ केल्यानंतर येतोय 1 प्लस 1² 1 असतोय, बे एके बे म्हणजे हा झाला 2 -8। इथं जर का आपण आन्सर काढायला गेलो तर 1 + 2 तुम्ही कॅल्क्युलेटर जर करायला गेला ते याचा आन्सर येईल -5। याचा अर्थ असा आहे की 0 ची व्हॅल्यू सुद्धा मायनसमध्ये येते, 1 टाकल्यानंतर पण आन्सर मायनसमध्ये येते। अजून पुन्हा मला काय करावं लागेल, एक नवीन रूट घेऊन बघतो। तो एक नवीन रूट घेतल्यानंतर काय येईल बरं का, आता 2 घेतोय फंक्शनमध्ये, जेव्हा तुम्ही 2 टाकणार तर 2³ + 2 × 2² - 8 2³ जर तुम्ही केला तर 8 येतो, प्लस 2² केल्यानंतर 4 4 दुने पुन्हा 8 झाला हा -8। याचा अर्थ असा आहे +8 -8 कॅन्सल होऊन जाईल, एक 8 उरतोय म्हणजे हा पॉझिटिव्ह 8 आला। काय अर्थ निघून आला बरं का, जेव्हा तुम्ही फंक्शनमध्ये हे व्हॅल्यू टाकताय तेव्हा तुमच्या लक्षामध्ये येईल की 1 टाकल्यानंतर आन्सर मायनस येते, 2 टाकल्यानंतर आन्सर पॉझिटिव्ह येते। याचा अर्थ असा निघून आला की जे गिवन फंक्शन आहे द रूट लाईज बिटवीन, या फंक्शनमधले जे x ची व्हॅल्यू आहे ती कशामध्ये लाय करते, लाईज बिटवीन या 1 आणि 2 मध्ये। कारण 1 ची व्हॅल्यू एकदा मायनसमध्ये येते आणि 2 ठीक आहे 2 टाकल्यानंतर कशामध्ये 8 पॉझिटिव्ह आन्सर येते। सो रूट लाईज बिटवीन 1 and 2 या पद्धतीने आपल्याला बोलता येईल। हे रूट आहे, आता याच्यामध्ये रूट आहे हे आपल्याला आता शोधावं लागेल की रूट नेमकं काय आहे। आपण ट्राय करू की याचे इटरेशन 5 6 किती पण इटरेशन तुम्ही करू शकतात, यासाठी आपल्याला कॅल्क्युलेटरचा वापर करावा लागेल, ठीक आहे। आता प्रश्न असा पडतो की सर समजा हे टाकत गेलो, कधी कधी येत पण नाही, मग हे करायचं काय, किंवा आपण 0 टाकतोय 1 टाकतोय, आपण डायरेक्टली जर का बघायला गेलो तर येईल का, येईल कसं करायचं हे बघा। तुम्हाला डायरेक्ट चेक करायचं आहे की रूट कशामध्ये लाय करायचं। मग तुम्ही काय करायचं, कॅल्क्युलेटरमध्ये जायचं, ऑन दाबायचा, मोड दाबायचा, ऑन केल्यानंतर मोड दाबल्यानंतर टेबल नंबर 7 आहे बघा, तो टेबल नंबर 7 आहे। टेबल नंबर 7ला जर का आपण दाबायला गेलो तर इथं 7 नंबर टाकल्यानंतर फंक्शन मागतोय, तो फंक्शन आपल्याला टाकता येईल। काय फंक्शन आहे, x³ + 2x² - 8 तो कसं टाकणार, अल्फा x³ पुढे काय आपल्याकडे प्लस 2αx², 2αx² -8 ओके। हां, नंतर मी इक्वल बटन दाबतो, तो हे फंक्शन टाकल्यानंतर इक्वल दाबल्यानंतर स्टार्टची व्हॅल्यू मागतोय, तो मी 0 पासून सुरू करतो, समजा तो 0 टाकला पहिला, नंतर एंड म्हणतोय तो मी 5 टाकून देतो, 5 टाकल्यानंतर काय होईल बघू, तो नंतर स्टेप म्हणतोय, स्टेप म्हणजे गॅप कितीचा आहे, तो गॅप नेहमी आपण 1चाच घेणार। आता हा जो येणार हा टेबल आहे बघा, तुमच्या लक्षामध्ये येईल की जेव्हा आपण 0 व्हॅल्यू टाकतोय तर -8 आन्सर येते, 1 टाकतोय तेव्हा -5 येते, 2 टाकल्यानंतर पॉझिटिव्ह। याचा अर्थ असा आहे की 1 ची व्हॅल्यू निगेटिव्ह येते, 2 ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह येते, 1 आणि 2 मध्ये तो लाय करेल, तर ते या पद्धतीने पण करता येईल। मग तुम्ही डायरेक्टली काय करू शकता, जेव्हा तुम्हाला तुमच्या लक्षात येते की 1 ची व्हॅल्यू निगेटिव्ह येते, 2 ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह येते, तुम्ही डायरेक्टली फंक्शनमध्ये 1 टाकायचा आणि नंतर 2 टाकायचा, 0 घ्यायची गरज पडणार नाही, म्हणजे तेवढी गोष्ट कमी होऊन जाते। तो एक सांगायचं एक ट्रिक सांगितली फक्त, तुम्ही डायरेक्टली या पद्धतीने केलं तरीही चालेल, ओके। तर मग आता आपण काय करणार, आपण पुढे जाणार। आता बघा, तो हे एवढे इथपर्यंत आल्यानंतर आपला आता इटरेशन 1 सुरू होईल, तो इटरेशन 1। आता इटरेशन 1 2 हे सगळं आपण टेबुलर फॉर्ममध्ये पण करू शकतो। तो टेबलच्या स्वरूपात जर का केलं तर सगळ्यात बेस्ट राहणार। यासाठी मला काय करायचं, तुम्हाला प्रोग्राम सांगायचा। तो टेबल कसा तयार करायचा बघा, तो इटरेशन 1 असो इटरेशन 2 असो आपण डायरेक्टली टेबलच्या स्वरूपात लिहूया, तुम्हाला जेवढं सोपं करता येईल तेवढं सोपं आपण करायचं बघा। तो रेगुलर फॉल्सी मेथडमध्ये जेव्हा तुम्हाला रूट फाइंड आउट करायचं आहे, त्या रूट फाइंड आउट करण्यासाठी आपल्याकडे एक्सप्रेशन्स असतात, कोणकोणते एक्सप्रेशन असतात ते आपण बघणार बघा। सर्वप्रथम आपल्याला
इटरेशन इथं लिहितो मी इटरेशन नंबर, इकडच्या कॉलममध्ये लिहू आपण इटरेशन नंबर. ठीक आहे, तो इथं आहे इटरेशन नंबर किंवा इटरेशन म्हणूया, समजून घ्या इटरेशन फिलिंग आहे. इथं आहे ए व्हॅल्यू, ए म्हणजे निगेटिव्ह उत्तर देणारा, तो निगेटिव्ह उत्तर देणारा. निगेटिव्ह उत्तर देणारा ए. बी म्हणजे पॉझिटिव्ह उत्तर देणारा, तो बी असतो पॉझिटिव्ह उत्तर देणारा. ओके.